दूताचा मरीला संदेश. प्रभूच्या दूताने मरीला संदेश दिला आणि ते पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दांप्रमाणे माझ्या ठाई होवो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावेत म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ईश्वरी सानिध्य सदैव आमच्या बरोबर राहो. आणि मेलेल्या विश्वासू लोकांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती पावोत. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. गीत क्रमांक 300. परमेश्वर जय गान गाऊ, ईशास्तवूया सकल चला. ईशास्तवूया सकल चला. परमेश्वर जय गान गाऊ, ईशास्तवूया सकल चला. ईशास्तवूया सकल चला. प्रभु करुणा कर, प्रभु गुणवान, निशिदिनी गाऊ महिमा गान. युगायुगाचा तो भगवान. परमेश्वर जय गान गाऊ, ईशास्तवूया सकल चला. ईशास्तवूया सकल चला. ही पवित्र मिसा ख्रिस्तवासी स्तेला व पास्काल फलकाव यांच्या आत्म्यासाठी, ख्रिस्तवासी मॅक्सी, मार्टिन, पास्काल आणि वेरोनिका यांच्या आत्म्यासाठी, ख्रिस्तवासी ॲनी रिबेलो, ख्रिस्तवासी निकोल रिबेलो, ख्रिस्तवासी वॉल्टर फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी अर्पण केली जात असताना, विशेषतः आपल्या वसईतून 2 व्यक्ती विशेष ट्रीटमेंटसाठी मुंबईला गेलेले आहेत. त्यांना चांगलं आरोग्यदान लाभावं म्हणून आपण प्रार्थना करत असताना, या करोना विषाणूमुळे ज्या व्यक्ती आजारी आहेत त्या बऱ्या व्हाव्यात. त्यांच्यावर इलाज करणारे जे विविध लोक आहेत आणि अत्यावश्यक सेवेतील जे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांना प्रभूचा आशीर्वाद लाभावा. आणि ज्या व्यक्ती मरण पावलेल्या आहेत त्यांना चिरंतन शांती लाभावी म्हणून या दिवशी आपण या पवित्र मिसावेळी विशेष प्रार्थना करत आहोत. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. माझ्या प्रिय भावा बहिणींनो, आज ख्रिस्त सभा संत पीटर व संत पॉल यांचा सोहळा म्हणजे महासण साजरा करत आहे. मोठा सण साजरा करत आहे. या सणाद्वारे आपल्या ख्रिस्ती लोकांमधील ऐक्य आणि पोप बरोबर असलेलं आपलं नातं हे घनिष्ठ होत असतं. या पवित्र मिसावेळी
प्रभू परमेश्वरानं आपल्याला कृपा द्यावी, आपले जे हेतू आहेत ते सफल व्हावेत, परमेश्वरी इच्छेप्रमाणे आपल्याला जीवन जगता यावं म्हणून प्रार्थना करत असताना प्रभूने या प्रार्थनेचा, या सर्वोत्तम प्रार्थनेचा स्वीकार करावा म्हणून आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या अंतःकरणाची तयारी करूया. हे प्रभू येशू, तू आम्हाला नवजीवन देतोस. किरिये किरिये एलेइजोन, किरिये किरिये एलेइजोन. एकत्रितपणे किरिये किरिये एलेइजोन, किरिये किरिये एलेइजोन. हे प्रभू येशू, तू आमच्या पापांची क्षमा करतोस म्हणून तू आमच्यावर दया कर. ख्रिस्ते ख्रिस्ते एलेइजोन, ख्रिस्ते ख्रिस्ते एलेइजोन, ख्रिस्ते ख्रिस्ते एलेइजोन, ख्रिस्ते ख्रिस्ते एलेइजोन. हे प्रभू येशू, तू आपल्या रक्ताने व देहाने आमचे पोषण करतोस. किरिये किरिये एलेइजोन, किरिये किरिये एलेइजोन, किरिये किरिये एलेइजोन, किरिये किरिये एलेइजोन. Gloria in excelsis Deo. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनाना देव शांती देव. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नित्य. प्रभु देव पित्या प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नामाऊनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनगणनंदना परेशा को करा, प्रभु दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया मावरी करी त्वरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनंताची. बैसल्या पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वैसेश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह. परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक थोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गात गौरव,
सज्जनाना देव शांती देव. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या सर्व समर्थ बापा, प्रेषित पेत्र व पॉल यांचा सण साजरा करण्याचे सद्भाग्य तू आज आम्हाला दिले आहेस. त्यांच्याद्वारेच ख्रिस्त सभेला प्रथम श्रद्धेचे वरदान मिळाले. त्यांच्या शिकवणीशी आम्हाला एकनिष्ठ ठेव, ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांस छळावे म्हणून त्याच्यावर हात टाकला आणि योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने जीवे मारले. तेव्हा यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही अटक करण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. त्याला अटक केल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या राखणवलीकरिता त्याला शिपायाच्या 4 चौकड्याच्या स्वाधीन केले. वल्हांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता. याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. हेरोद त्याला बाहेर आणणार होता त्या रात्री 2 बेड्या घातलेल्या असा पेत्र 2 शिपायांमध्ये झोपला होता आणि पहारेकरी दरवाजापुढे तुरुंगाचा पहारा करत होते. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकचकला. त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. मग देवदूताने त्याला म्हणाला, कपडे कर आणि पायात वाहनाच घाल. त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, तू आपला अंगरखा घालून माझ्या मागे ये. तो निघून त्याच्या मागे गेला. तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे की काय हे त्याला कळेना. आपण दृष्टांत पाहत आहोत असे त्याला वाटले. नंतर पहिला आणि दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर तो आपोआप त्यांच्यासाठी उघडला गेला आणि ते बाहेर पडून पुढे एका रस्ता चालून गेले. तोच देवदूत त्याला सोडून गेला. मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, आता मला खरोखर कळले की प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून आणि यहुदी लोकांच्या संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार म्हणून आपला प्रतिसाद. परमेश्वराची जो भीती धरितो, दूत तयाचे संरक्षण करीतो. परमेश्वराची जो भीती धरितो, दूत तयाचे संरक्षण करीतो. परमेश्वराला मी सर्वदा धन्यवाद देईल. माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराठायी प्रतिष्ठा मिरवील. दीनजन हे ऐकून हर्षित करतील. परमेश्वराची जो भीती धरितो, दूत तयाचे संरक्षण करीतो. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा. आपण सर्व मिळून त्याच्या नामाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला मुक्त केले.
परमेश्वराची जो भीती धरितो दूत तयाचे संरक्षण करीतो. ज्याने त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्याची मुख लज्जेने कदापि कळवळणार नाहीत. या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडवले. परमेश्वराची जो भीती धरितो दूत तयाचे संरक्षण करीतो. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगण्याभोवती छावणी देतो आणि त्याचे संरक्षण करतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो धन्य. परमेश्वराची जो भीती धरितो दूत तयाचे संरक्षण करीतो. पौलचे तिमथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. माझे बलिदान आता होत आहे आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. आता जे राहिले ते म्हणजे माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू नीतिमान न्यायाधीश आहे. त्या दिवशी मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल. तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला. माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला सिंहाच्या जबड्यातून मुक्त केली. प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करील आणि आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्याला युगानयुग गौरव असो. आमेन. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पित्र असे तू या खडकावर मी आपुली मंडळी रचीन. अधोलोकीच्या द्वाराचे काही चालणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मत्ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. फिलिपाकडच्या कैसरीकडच्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारलं, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कुणी स्नानसंस्कार करणारा योहान, कुणी एलिया, कुणी इर्मया किंवा संदेष्टातील कुणी एक आहे असं म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिलं, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटलं, शिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस आणि रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गीय पित्याने तुला हे प्रकट केलं आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी माझी मंडळी रचीन. तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचं काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गातही बांधलं जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळं करशील ते स्वर्गातही मोकळं केलं जाईल. प्रभू ख्रिस्ताचं हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय मुलामुलीनो, तरुण तरुणीनो आणि भावा बहिणीनो, आज आपण संत पीठ व संत पॉल यांचा सोहळा म्हणजे महासण, मोठा सण
एकत्रितरित्या साजरा करत आहोत. तसं पाहू जाता 22 फेब्रुवारीला संत पीटरचा अधिकार, द चेअर ऑफ सेंट पीटर, हा आपण सण साजरा करत असतो. आणि 25 जानेवारीला संत पॉलचं परिवर्तन हाही सण साजरा करतो. परंतु मग हा सण या दोघांचा एकत्र का बरं साजरा केला जात आहे, याचं काहीसं उत्तर आपल्याला सर्वप्रथम पहिल्या वाचनामध्ये मिळतं, जिथं प्रभूचं वचन इतकं प्रभावी आहे की त्याद्वारे ज्या तुरुंगातील बेड्या आहेत त्या गळून पडतात आणि संत पीटर बंधमुक्त होतो. दुसऱ्या वाचनामध्ये संत पॉलने तिमोथीला लिहिलेल्या दुसऱ्या बोधपत्रामध्ये आपल्याला कळून चुकतं की संत पॉलचा या जगातील जीवनाचा अंत समीप आलेला आहे, जवळ आलेला आहे. हे ओळखून तो 3 वाक्यामध्ये त्याच्या जीवनाचं सार सांगतो. मी धावलो आहे, मी जीवनाशी झगडलो आहे, परंतु शेवटी मी माझ्या मागे श्रद्धा ठेवली आहे. ख्रिस्ती जीवनाचं जे सार काय असतं ते अवघ्या 3 वाक्यामध्ये संत पॉल आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये आपल्याला सांगत आहे. आणि आजचं जे शुभवर्तमान आहे त्यामध्ये संत पीटर याची कबुली, येशू ख्रिस्त कोण आहे, येशूची त्याला दिलेली शाबासकी आणि पीटरला त्यानंतर दिलेला अधिकार, तू खडक आहेस, दगड नाही, तू खडक आहेस आणि या खडकावर चर्च उभं राहील. आणि स्वर्गाच्या चाव्या, अधिकाराच्या ज्या चाव्या, त्या संत पीटरच्या हवाली केल्या जात आहेत. माझ्या प्रिय भावा बहिणीनो, तरुण तरुणीनो आणि मुलामुलीनो, संत पीटर आणि संत पॉल या दोघांचं जीवन वेगळं होतं, परंतु दोघांच्या जीवनामध्ये साम्य देखील आहे. वेगळं कसं? संत पीटर हा येशूसह कार्य करण्यास निवडला गेला होता. संत पॉल हा शिष्य किंवा प्रेषितांबरोबर कार्य करण्यासाठी नव्हता, तो लोकांमध्ये होता. संत पीटर हा बेथसैदा इथं जन्मला आणि कफरनहूम येथे त्याचं वास्तव्य होतं. संत पॉल हा टासस म्हणजे सिलिसिया या ठिकाणी जन्मला आणि जेरुसलेममध्ये त्याचं जास्तीत जास्त कार्य आपल्याला आढळतं. जरी त्याचे 3 मिशनरी प्रवास हे फिरतीवर असले. नंबर 3, संत पीटर हा विवाहित होता, संत पॉल हा अविवाहित होता, हा ब्रह्मचारी होता. नंबर 4, संत पीटर याचं प्रेम, आत्मविश्वास आणि श्रद्धा याने त्याचं जीवन सुरू झालं येशूबरोबर. परंतु संत पॉलचं ख्रिस्त सभेच्या द्वेषाने सुरुवात झाली आणि शेवटी तो ख्रिस्त सभेच्या इतक्या प्रेमात पडला की त्यासाठी आपलं शिर द्यायला देखील त्याने मागे पुढे पाहिलं नाही. पुढे संत पीटर हा एक साधा आणि अशिक्षित असा कोळी होता. संत पॉल हा उच्च शिक्षित आणि गमालिएलचा शिष्य निपजला. विशेष म्हणजे संत पीटर हा इम्पल्सिव्ह होता, घाई गर्दी, उतावीळ. परंतु संत पॉल हा उत्साही होता आणि हा उत्साह सतत टिकत राहिला. शेवटी संत पीटरने मला मरणच द्यायचं आहे आणि क्रुसावरचं द्यायचं आहे, मग मला तुम्ही येशूप्रमाणे क्रुसावर खिळू नका, मला उलट खिळा. त्या रीतीनं संत पीटर हा खिळला गेला क्रुसावर. संत पॉल याचा शिरच्छेद झाला. या दोघांमध्ये काही साम्य देखील आहेत, सिमिलॅरिटीज. दोघे यहुदी होते, अर्थात पॉल हा फारिसी होता. दोघांना येशूने बोलावले, दोघांची मूळ नावं बदलली, दोघांवर पवित्र आत्मा उतरला, दोघेही विविध भाषेत बोलू लागले.
पवित्र आत्मा देण्याची जी शक्ती ती दोघांना प्राप्त झाली. दोघांनी अनेक प्रकारे परमेश्वरी कृपेने चमत्कार केले, लोकांना बरं केलं. दोघांनी एकेका माणसाला जीवनदान दिलेलं आहे, मरणातून उठवलेला आहे. माझ्या प्रिय मुलामुलीनो, भावा बहिणीनो आणि तरुण तरुणीनो, हा जो सण आहे हा या दृष्टीने महत्त्वाचा की दोघेही वेगवेगळ्या प्रकृतीचे आणि प्रवृत्तीचे, परंतु त्यांची श्रद्धा, त्यांचं जीवन, त्यांचे कष्ट, त्यांची दुःख शुभवर्तमान करण्यासाठी, घोषणा करण्यासाठी असलेली तयारी, प्रवचनाद्वारे लोकांना जिंकण्याची वृत्ती आणि मरण यामध्ये ते एकत्र आहेत. संत अगस्टीन यांचं प्रवचन क्रमांक 287 यामध्ये आपल्याला याविषयीचा विशेष उल्लेख आढळतो. या दोघांमध्ये मतभेद होते का? कार्य करताना त्यांच्यामध्ये अंतर निर्माण झालं होतं का? संत पीटर मुख्य या नात्यानं मग त्यानं काय केलं? पीटर हा यहुदी पद्धतीनं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आपल्या लोकांना शिकवण देत असताना, आणि पॉल हा यहुदीतर जेंटाइल्स लोकांमध्ये वावरत असताना यहुदी पद्धती कशाला आपण पुढे चालू ठेवायला पाहिजेत याविषयीचा एक वाद निर्माण झाला. सुनता लादणं हे आवश्यक नाही, ही पुरोगामी भूमिका संत पॉलने घेतली. अँटिओक येथील ती घटना होती. मतभेद सुरू झाले. संत पॉल हा जेरुसलेमला गेला. प्रश्न सोडवायचा आहे, प्रश्न प्रतिष्ठेचा करायचा नाही आहे, आणि म्हणून जेरुसलेम येथे जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताचा मावस भाऊ संत जेम्स यांच्याबरोबर मार्ग काढून ही जी समस्या होती ती एकदाची हातावेगळी केली. ही घटना इसवी सन 50 सालची, आणि याविषयीचा वृत्तांत आपल्याला प्रेषितांची कृत्य 15व्या अध्यायामध्ये विस्तारानं सापडतो. या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की एकत्रपणे काम करत असताना सगळंच काही व्यवस्थित चालतं असं नाही. संत पीटरने तटस्थपणे या प्रश्नाकडे पाहिलं, सल्लामसलत केली, इतरांना विश्वासात घेतलं, आणि पॉलचं जे वेगळं मत होतं ते विरुद्ध मत नाही म्हणून स्वीकारून ते आपल्या ख्रिस्ती श्रद्धेचा भाग केला. आणि म्हणून आज आपल्याला सुद्धा संतेची गरज नाही. संत पीटर व संत पॉल यांच्या संयुक्त नामाने संपूर्ण जगामध्ये 283 देवळं समर्पित केलेली आहेत. ही भली मोठी देवळं आहेत. येशूवरील प्रेम आणि मरणात एकत्र असणं याद्वारे ते संयुक्त राहिले. संत पीटर याचं मरण इसवी सन 64 ते 67 या दरम्यान झालं. संत पॉलचा शिरच्छेद 67 ते 68 साली झाला, ज्या ठिकाणी संत पीटर याला क्रुसी देण्यात आलं. त्या ठिकाणी आज संत पीटर बसिलिका रोममध्ये उभी आहे, आणि संत पॉल याचं शिर ज्या ठिकाणी उडवण्यात आलं आणि ते उडत गेलं मरणामध्ये सुद्धा, ती बसिलिका आजही रोममध्ये भली मोठी बसिलिका संत पॉल बसिलिका आउटसाइड द वॉल म्हणून ओळखली जाते. परमेश्वरी कार्यासाठी आणि गौरवासाठी निवड परमेश्वर करत असतो. तो आपली पार्श्वभूमी जास्त काळ लक्षात ठेवत नाही, परंतु आपल्यामध्ये जी वैशिष्ट्ये आहेत आणि आपली जी भिन्न व्यक्तिमत्व आहेत तरीसुद्धा परमेश्वरी सुसमाचार घोषित करण्यासाठी तो त्याचा वापर करत असतो.
भूतकाळातील पापांची क्षमा करून नवीन जीवन जगण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं संत पीठ याला आणि संत पॉल याला देखील संधी दिली. संत पॉलचं पूर्वीचं जीवन, जवळजवळ 33 वर्षाचं जीवन ख्रिस्त सभेला, ख्रिस्ती लोकांना छळण्यात गेलं. उरलेलं साधारण तेवढंच जीवन 33 वर्षाचं. असं म्हणतात की त्याने एकदा तो जो निर्णय घेतला येशू बरोबर असण्याचा, तो शेवटपर्यंत त्याने टिकवून ठेवला. त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांची श्रद्धा परमेश्वर दृढ करत असतो आणि त्याच्या कार्यासाठी तो त्याचा वापर करत असतो. प्रेम आणि सेवेसाठी देव एकनिष्ठा मागत असतो. ती एकनिष्ठा आपल्याला दोन्ही प्रेषितांमध्ये सापडते. खऱ्या अर्थानं संत पीठ हा प्रेषित होता. संत पॉल याला त्या दमास्कसच्या मार्गावर घडलेल्या परमेश्वरी अनुभवामुळे, नॉट ओनली एक्सपिरियन्स बट एन्काउंटरमुळे त्याचं जीवन बदललं आणि तो येशूला, पुनरुत्थित येशूला पाहिलं म्हणून स्वतःला प्रेषित म्हणू लागला आणि त्याला कोणी आक्षेप घेतला नाही. परमेश्वर मतभेद असताना सुद्धा, त्या दोघांमध्ये मतभेद असताना सुद्धा त्याचं कार्य घडवून आणू शकतो. याचं एकमेव कारण म्हणजे ख्रिस्त सभेमध्ये जी एकता व अभेद्यता, युनिटी आणि युनिव्हर्सॅलिटी आहे ती वाढवण्यासाठी परमेश्वर कृपा देत असतो. अशा ठिकाणी आपण एकत्र जमलो असता विशेषतः आपल्याला आजच्या संदर्भामध्ये पाहता येईल की आज संत पीटरचे 265वे वारस म्हणून 266वे पोप फ्रान्सिस हे कार्य करत आहेत. 13 मार्च 2013 रोजी त्यांनी हाती सूत्र घेतली. पोप मानद पोप एमेरिटस बेनेडिक्ट यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेकांच्या मनामध्ये प्रश्न होता, 2 पोप एका वेळेला कसं कार्य करतील? त्या दोघांनी उदाहरण दिलेलं आहे. संत पीठ आणि संत पॉल यांनी ज्या रीतीनं ख्रिस्त सभेची धुरा वाहिली त्या रीतीनं ख्रिस्तासाठी आपले मतभेद कोणीही उघड करत नसतं. कुणालाही उघड करावं असं वाटत नाही, जाहीर करावं असं वाटत नाही. या दोघांनी आपल्याला दाखवून दिलेला आहे की संत पीठ आणि संत पॉल यांनी या ख्रिस्त सभेची कशी मुहूर्तमेढ रोवलेली आहे. या दोघांच्या जीवनाद्वारे आपल्याला कळून चुकतं की मतभेद असण्याची गरजच नाही. आधीच्या आपल्या व्यक्तीने काय केलेलं आहे, आपल्या पूर्वसुरीने काय केलेलं आहे याचा अन्वयार्थ प्रत्येक पोप हे लावत असतात. आणि ज्या काही गोष्टी या आधी राहून गेलेल्या असतात त्यामध्ये ते पोप भर घालत असतात. आणि म्हणूनच बघा, संत पीठपासून सुरू असलेली ख्रिस्त सभा पोप फ्रान्सिस यांनी 13 मार्च 2013 रोजी सूत्र स्वीकारली. त्यावेळेला त्यांनी अवघ्या 1 महिन्यामध्ये संत जोसेफ याचं नाव आभारघोष प्रार्थनेमध्ये समाविष्ट केलं. आज 2000 वर्ष हे कसं काय राहून गेलं याविषयी कोणी प्रश्न उपस्थित केला नाही. परंतु या पोप फ्रान्सिस यांच्या मनन चिंतनातून ही जी अत्यंत आवश्यक श्रद्धेची बाब ती त्यांनी समाविष्ट केली. प्रत्येक पोप निवडून आल्यानंतर पहा, आपल्या आधीच्या पोपबद्दल ते टीका करत नाहीत. त्याने काय करायला पाहिजे होतं आणि काय करायला नको होतं याविषयी उहापोह करत नाहीत. उलट प्रत्येक एन्सिक्लिकलमध्ये, प्रत्येक विश्वपत्रकामध्ये आधीच्या पोपच्या लेखनाचा आधार घेऊन त्याच्यात आणखीन भर घालून नवीन विश्वपत्रक
तयार करत असतात. ख्रिस्त सभा आज 2000 वर्षांपेक्षा जास्त काळ टिकलेली आहे. याचं कारण संत पीठ याचं नेतृत्व, सामूहिक नेतृत्व आणि संत पॉल याची शिकवण. ख्रिस्त सभेच्या सुरुवातीच्या काळामध्ये थिओलॉजीचा अर्थ त्याने वेगवेगळ्या रीतीनं आपल्या 13 बोधपत्रांमध्ये स्पष्ट केलेला आहे. नॉट ओनली मेड इट क्लिअर बट मेड इट क्रिस्टल क्लिअर. आणि म्हणूनच आज आपण अधिकाधिक ईश परिज्ञान समजू शकतो. अशा ह्या थोर संतांचा आज आपण एकत्रितपणे सोहळा साजरा करत आहोत. यावेळी ज्याप्रमाणे पोप महोदय आपल्याला मिळालेल्या सत्तेचा वापर सेवेसाठी करतात, आपल्या हाती मिळालेला जो अधिकार आणि जी शक्ती त्याचा विनियोग हा लोक कल्याणासाठी करतात, त्याप्रमाणे आपल्या हातामध्ये सुद्धा बारीक सारीक अधिकार आहेत. आपण त्याचा वापर कसा करतो? आपल्या आधी ज्या व्यक्ती येऊन गेल्या, कदाचित आपले आई वडील असतील, आपले पूर्वज असतील, किंवा आपण ज्या संघटनेत किंवा संस्थेत कार्य करत आहोत तेथील आपल्या आधी होऊन गेलेल्या अधिकारी व्यक्ती असतील, त्यांच्याबद्दल आपण काय विधानं करतो, कसे वागतो? संत पीठ आणि संत पॉल यांचा जो आदर्श आहे तो आपल्याला गिरवता यावा आणि आपल्या आधी होऊन गेलेल्या आपल्या व्यक्तींबद्दल, आपल्या आईवडिलांनी केलेल्या त्यागाबद्दल, त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये घेतलेल्या निर्णयाबद्दल दोषारोप न करता, ब्लेम गेम न सुरू ठेवता, आपल्याला त्यामधून अजून काही चांगुलपणा आपल्याला शोधता येईल का, आणि तो आपल्या कुटुंबासाठी, आपल्या संस्थेसाठी, आपल्या संघटनेसाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या चर्चसाठी कशा रीतीनं वापरता येईल, यासाठी आज या सोहळ्या दिवशी आपण संत पीठ आणि संत पॉल यांच्या प्रार्थनेनं परमेश्वराकडे विनंती करूया. आणि आपण उभे राहून श्रद्धेचे प्रकटीकरण नायसियन क्रीडद्वारे करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर, सर्वशक्तिमान पिता, यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू, यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिली. पोंती पिलाताच्या आमदानीत त्याने दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला, स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू व जीवनदाता, यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र या सहित त्याला भसतात व त्याचा गौरव करतात. तो भविष्यवाद्यांमार्फत बोलला आहे. आणि एकाच पवित्र कॅथलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो. आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. प्रभू परमेश्वरावरील आपली श्रद्धा आपण एकत्रितरित्या घोषित केलेली आहे. प्रभू परमेश्वरानं आपल्या ज्या गरजा आहेत, आपल्या ज्या विनंत्या आहेत, त्या ऐकाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया. आमचे परमगुरू फ्रान्सिस, महागुरू फिलिक्स, ख्रिस्त सभेचे सेवक यांच्यासाठी आणि ज्या लोकांचं मार्गदर्शन आणि सेवा करण्याकरता
त्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे, त्या लोकांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. सार्वजनिक सेवा कार्य करणाऱ्यांसाठी, जनकल्याणाची जबाबदारी सोपविलेल्या लोकांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. जलमार्ग, हवाई मार्ग आणि भूमार्ग याद्वारे प्रवास करणाऱ्यांसाठी, कैद्यांसाठी आणि स्वातंत्र्यास मुकलेल्या लोकांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. श्रद्धा, आदर आणि परमेश्वराने प्रेमाने या पवित्र स्थानात एकत्र आलेल्या लोकांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपण आपल्या पोप महोदयांसाठी, आपल्या बिशपांसाठी प्रार्थना करत असताना आपल्या देशाचे जे नेते आहेत, ज्यांच्याकडे विशिष्ट अधिकार आहे, आपले राष्ट्रपती, आपले पंतप्रधान, आपले मुख्यमंत्री, आपले जिल्हाधिकारी, आपले महापौर, अगदी आपले सरपंच देखील, आदी सर्वांना प्रभू परमेश्वरानं कृपा द्यावी. निर्णय घेताना लोकहितार्थ असा परमेश्वरी प्रेरित निर्णय त्यांना घेता यावेत म्हणून देखील आजच्या या सणा दिवशी आपण विशेष प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या लोकांच्या जीवनातील अनेक गरजांची तुला जाणीव आहे. तुझ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐक आणि त्यांचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ख्रिस्तापरमास्तु, ख्रिस्तापरमास्तु, अवगे ख्रिस्तापरमास्तु, ख्रिस्तापरमास्तु, ख्रिस्तापरमास्तु. मनात येही विचारितो तो ख्रिस्तापरमास्तु. उच्चाराचा प्रभाव सगळा ख्रिस्तापरमास्तु. आचारांची सर्व मालिका ख्रिस्तापरमास्तु. मी पण माझे ख्रिस्तापरमास्तु, ख्रिस्तापरमास्तु. अवगे ख्रिस्तापरमास्तु, ख्रिस्तापरमास्तु, ख्रिस्तापरमास्तु. प्रिय भाव बहिणींनो, आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, प्रेषित संत पीठ व संत पॉल यांच्या सणाच्या दिवशी आम्ही दाने तुला अर्पण करीत आहोत. आमची दुर्बलता जाणून घेण्यास व तुझ्या तारणदायी शक्तीचा अनुभव घेण्यास तू आम्हाला समर्थ कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या ज्येष्ठ प्रेषितांच्या सणाच्या शुभ दिवशी आमची मनं आनंदानं भरली आहेत. पेत्र आमच्या श्रद्धेचा जनक, तर पॉल निर्भय उपदेशक होता. श्रद्धावंत इस्रायली लोकांमधून पेत्राने ख्रिस्त सभा उभी केली आणि पॉलने तुझी सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचवली आणि जगाचा तो एक महान प्रवचनकार बनला. प्रत्येकाने आपल्या वेगवेगळ्या सेवा कार्याद्वारे ख्रिस्ताच्या कुटुंबात सर्वांना एकत्रित आणले. दोघांना हुतात्म्याचे मरण सोसावे लागले आणि ते सर्व जगात अमर झाले. म्हणून प्रेषित, सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे
निरंतर गुणगान गातो. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवे अखंड भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस व पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस. हे पित्या, आम्ही दाने घेऊन तुझ्या जवळ आलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दानं तू पवित्र कर. ही दानं तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर व रक्त बनवत. त्याच्याच आज्ञेनं आम्ही हा ख्रिस्त शरीर विधी साजरा करतो. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला, त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली, आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेच्या या पुनरुच्चार. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गरोहणाचे आम्ही पुण्य स्मरण करतो आणि तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र व जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या या बलिदानावर तू आपली कृपा दृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचे सख्य घडवून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या या बलीवर दयापूर्ण नजर टाक. त्याच्या शरीरानं व रक्तानं पोचलेली आम्हा सर्वांची हृदय पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठायी आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तो आम्हा सर्वांचे तुला अर्पण करो. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी मरिया, संत जोसेफ तिचा अतिविरक्तपती, तुझे पवित्र प्रेषित संत पीटर व संत पौल, विजयी रक्तसाक्षी व सर्व संत यांच्याबरोबर आम्हा सर्वांस स्वर्गीय सुखाचे वारसदार करो. हे प्रभू, तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला आणि कल्याणाला कारणीभूत हो. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिक्स व इतर सर्व महागुरू आणि धर्मगुरू आणि तुझ्या पुत्राने मिळवलेले सारे प्रजाजन
अशा यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्यासमोर जमलेल्या तुझ्या कुटुंबांच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरांस दयेनं व प्रेमानं एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींचे आणि तुझ्या कृपेत यलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तास ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. 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 पान 69. येशूच्या शब्दात करू प्रार्थनेला परमपित्याला संबोधुनी आमच्या स्वर्गस्थ बापा तव नाम वावेगा पावन सर्व काळ तव राज्य यावे तव इच्छा व्हावी स्वर्गी तैसी भवी सर्व काळ अमुची रोजची आमा दे भाकर आचार विचार शुद्ध राहो प्रमाद अमुचा केला जर कोणी क्षमा त्यास जणी देतो सदा तसे क्षमादान देगा प्रमादांचे अमुच्या पापांचे जड करी मोहपाशी आमा न द्यावे पडून अनिष्टापासून सोडवावे अनिष्टापासून देगामा मुक्ती जीवनात शांती पसरावी अमुचे नयना वाट पाहताती कधी प्रभू ख्रिस्त येईल तो वरी आम्हाला पापांची वासना चिंतेच्या दर्शना दावू नको राजन सत्ता वैभव तुझेची त्रिकाळ असेची देवराया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमभरानं शांती वंदन करूया. जगाची पापे करशी हरण हे ईश कोकरा तू अति पावन आम्हाला तू दे तुझ्या कृपेचे वरदान. जगाची पापे करशी हरण हे ईश कोकरा तू पावन आम्हाला तू दे
तुझ्या कृपेचे वरदान. जगाची पापे करशी हरण, ईश कोकरा तू अति पावन. आम्हाला तू दे तुझ्या शांतीचे वरदान. जगाची पापे दूर करणारा आणि संत पीठ व संत पॉल प्रमाणे संयुक्तपणे कार्य करण्यासाठी स्वतःचं शरीर व रक्त देऊन आमचे पोषण करणारा हाच आहे तो प्रभू येशू ख्रिस्त. याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सारे धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच मज बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. जगतो जीवन नवे मी माझे, ख्रिस्त जगतसे मम जीवनी. जगतो जीवन नवे मी माझे, ख्रिस्त जगतसे मम जीवनी. मस्तक माझे जीवनी बनूनी, सदा ठेवितो मला मनी. जगतो जीवन नवे मी माझे, ख्रिस्त जगतसे मम जीवनी. एक रूप मी प्रभूत होई, एक रूप मी प्रभूत होई. देह रुधिर सेवन करुणी, जगतो जीवन नवे मी माझे, ख्रिस्त जगतसे मम जीवनी. जगतो जीवन नवे मी माझे, ख्रिस्त जगतसे मम जीवनी. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या दिव्य कृपा संस्काराच्या कृपा सामर्थ्याने ख्रिस्त सभेत नवजीवन निर्माण कर. या पवित्र भाकरीच्या सेवनामुळे व प्रेषितांच्या शिकवणीमुळे तुझ्या प्रेमात आम्हाला दृढ ठेव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. एकोणतीस जून 2020 संत पीटर व संत पॉल यांचा सोहळा. काही महत्त्वाच्या सूचना. कृपामाता कॅथेड्रल कार्यालय सुरू आहे. कार्यालयीन वेळ सकाळी 9 ते दुपारी 12 व सायंकाळी 5 ते सायंकाळी 7. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरसाठी पवित्र मिसाचे हेतू स्वीकारले जात आहेत. अर्थात कार्यालयात येताना लॉकडाऊन 5 दरम्यान राज्य सरकारने लागू केलेली मार्गदर्शक पथ्ये पाळावीत. काल आपण आर्चबिशप फेलिक्स माचाडो यांच्या ऑनलाईन मिस्सेमध्ये सहभागी झालात. त्या दिवशी कॅथेड्रलमध्ये आम्ही 5ही धर्मगुरूंनी पुढील हेतूंसाठी मिस्सा अर्पण केली आहे.
परमेश्वराचे आभार मानण्यासाठी, वाढदिवसानिमित्ताने आभार, हेतुपूर्तीसाठी ख्रिस्तवासी झेल्मा परेरा 7व्याची मिसा, ख्रिस्तवासी लॉरेन्स फुटॅडो, ख्रिस्तवासी ऑल्विन बॅप्टिस्टा व ख्रिस्तवासी मेरी व डेव्हिड नुनीस. या सप्ताहातील उपासनेची वैशिष्ट्ये: मंगळवारी रोम येथील ख्रिस्तसभेचे पहिले रक्तसाक्षी यांचा स्मृतिदिन, शुक्रवारी भारताचा प्रेषित संत थॉमस यांचा सोहळा व शनिवारी पोर्तुगालची संत एलिझाबेथ हिचा स्मृतिदिन आहे. नोव्हेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021पर्यंत ज्यांची लग्न निश्चित झाली आहेत त्यांची एक विशेष सभा मंगळवारी 30 जून रोजी सायंकाळी 5 वाजता कॅथेड्रल हॉलमध्ये कोरोना साथीच्या सोहळ्याचे नियम पाळून आयोजित केलेले आहे. तरी नियोजित वधूवरांनी सभेसाठी वेळेत यावे. दिनांक 22 जूनपासून आलेल्या देणग्या: कॅथेड्रलसाठी आलेल्या देणग्या रुपये 18,700, संत विन्सेंट डी पॉल कॉन्फरन्सकडे आलेल्या देणग्या रुपये 2,000, मिशनसाठी आलेली देणगी रुपये 1,500, कोरोना विषाणू रोग निवारण धर्मग्राम व्यवस्थापन समिती कोविड-19 पॅरिश क्रायसिस मॅनेजमेंट टीमतर्फे गरीब व अत्यंत गरजवंत व्यक्तींसाठी देणग्या रुपये 46,000. निवेदन: कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे काही जणांच्या नोकऱ्या जात आहेत, उद्योगधंद्यावर परिणाम होत आहे व आर्थिक मंदीचे संकट येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी वसई धर्मप्रांताच्या प्रेरणेने व बसिन ख्रिश्चन बिझनेस असोसिएशन BCBA यांच्यातर्फे स्वयंरोजगार, नोकरी व व्यवसाय आदीबाबत उपाय शोधण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू झालेले आहेत. तरी सेवक नेत्यांनी आपापल्या कुटुंब गटातील अशा व्यक्तींची माहिती गोळा करून ही कॅथेड्रल कार्यालयात सादर करावी, म्हणजे संबंधित व्यक्ती बसिन ख्रिश्चन बिझनेस असोसिएशनच्या कार्यकर्त्यांशी जोडल्या जातील. सदरहू प्रकल्पाविषयीची माहिती पॅरिश पास्टल काउन्सिलच्या प्रतिनिधींकडे व्हॉट्सॲपवर उपलब्ध केलेली आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी कॅथेड्रल कार्यालयाशी संपर्क साधावा. धन्यवाद. प्रभू तुम्हा बरोबर असो. प्रिय भावा बहिणीनो, प्रिय मुलामुलीनो आणि तरुण तरुणीनो, आता आपली मान नम्रतेनं खाली वाकवा आणि परमेश्वरी आशीर्वादासाठी प्रार्थना करा. पेत्राच्या श्रद्धारूपी खडकावर प्रभू येशूने ख्रिस्त सभा प्रस्थापित केली. त्याच ख्रिस्त सभेत प्रभूने तुम्हाला प्रवेश दिला आहे. तो तुम्हाला अढळ श्रद्धेचे वरदान देवो. आमेन. संत पॉलच्या परिश्रमामुळे व शिकवणुकीमुळे धर्मश्रद्धेचे ज्ञान तुम्हाला मिळाले आहे. आपल्या सदाचरणाने अनेकांना ख्रिस्ताकडे आकर्षून घेण्याची प्रेरणा त्याच्याकडून तुम्हाला मिळो. आमेन. आमेन. संत पेत्राने क्रुसाद्वारे व संत पॉलने तलवारीद्वारे शाश्वत सुखाचे वरदान मिळवले. संत पेत्राच्या किल्ल्या व संत पॉलचे शब्द, त्यांची अमर साक्ष व त्यांची प्रार्थना यांच्याद्वारे तुम्हाला देखील ते शाश्वत सुखाचे वरदान मिळवून देवोत. आमेन. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देव. आमेन. जा प्रभू येशू ख्रिस्ताची शुभवार्ता घोषित करण्यास आपणा सर्वांस पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. गीत क्रमांक 174. सॉरी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझं प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना विषाणूची झळ पोहोचलेल्या या विश्वाच्या विविध भागातील लोकांसाठी आम्ही करत असलेली प्रार्थना दयेने ऐक. या रोगाच्या संसर्गामुळं निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडं कळकळीने याचना करतो. डॉक्टर्स, नर्सेस व सेवक वर्ग संबंधितांची काळजी घेत आहेत, सेवा पुरवत आहेत. त्यांना या संसर्गापासून सुरक्षित ठेव आणि यापुढं देखील कार्य करण्यासाठी त्यांना वृत्ती व तुझी प्रवृत्ती लाभावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. या आजारावरती मात करण्याकरता लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधता यावा म्हणून संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी आम्ही तुझी करुणा मागतो. लोकांच्या हिताकरता झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना
ह्या आजारावरती मात करण्यासाठी योग्य पावलं उचलता यावीत म्हणून आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. गीत. नमो मरिया कृपा पूर्ण तू आम्हाला नारी प्रभूचे सुंदर दार. पावन मरिये देव माता हो आमास्तव विनव आता मृत्यू समयी. गीत क्रमांक 172. तुझ सोडूनी ख्रिस्ता जाऊ कुठे मी, जाऊ कुठे मी, जाऊ कुठे. तुझ सोडूनी ख्रिस्ता जाऊ कुठे. वीर तुझा रे नरक भयंकर, वीर तुझा रे नरक भयंकर. भासे प्रलयानल पेटे, भासे प्रलयानल पेटे. तुझ सोडूनी ख्रिस्ता जाऊ कुठे मी, जाऊ कुठे मी, राहू कुठे. तुझ सोडूनी ख्रिस्ता जाऊ कुठे.